पहिल्यांदा जनस्वराज्य पक्ष काढला. मला सगळीकडे पक्ष न्यायचा होता आणि मी श्रावण तालुक्यात पहिल्यांदा बाळाला विनंती केली की तुम्ही जनस्वराज्याचं तिकीट घ्या, तुम्हाला आमदार करा. बाळ बरोबर आहे. बाळ मला अनेक वर्षाचे माझे काँग्रेसचे म्हणून आहे, मला काय जमणार नाही आणि म्हणून बाळ तुम्ही नाही म्हणणार आणि म्हणून मी कुणाला तरी तिकीट दिले. जो हा बोलला विषय त्याला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही वाद पाडणारे माणसं आहे का? तर 2004 ला तुम्ही कुणाच्या दावणीला येऊन बांधला? बाळ तुमच्या मंडळींच्या विरोधात त्यांची मंडळी कुणाच्या रचनाची लढली की कुणाच्या दावणीला कुणी आंदोलन केलं? तुम्हाला वाईट वाटलं, घरातील माणसं आहेत, मलाही आवडत नाही असं बोलायला, पण लोकांना गैरसमज होईल असं बोलणं, कारण वाघेचा वाघ ही उपमा काही घरी मला लावून केली नाही. स्वातंत्र्य सैनिक आमचा सतू भोसले आणि त्याला क्रांतिकारक म्हणून त्याचं नाव आलं. अन्यायाच्या विरोधात घडणारा वारणा काठचा एक क्रांतिकारक आणि त्याला इंग्रजांनी त्यावेळेला फासावर चढवलं, बलिदान दिलं आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंनी कर्तव्याची कादंबरी लिहिलेली आहे. त्या विचाराने वागणाऱ्या लोकांना, क्रांतिकारकांना वारण्याची वाणी उपमा दिलेली आहे. तुम्हाला ब्रह्मबंध सुद्धा जर कळणार नाही, आमच्या सगळ्यांनी काही बोलणे योग्य आहे असं मला वाटत नाही. हा वाचलेला आहे. सुराज्य परिवाराचा हा संकल्प तुम्ही सगळ्यांनी जन्माला घातला आहे, तुम्ही मोठा केलाय. मी एकच लक्षात सांगेन की 2004 सारखी परिस्थिती पुन्हा आलेली आहे. कमीत कमी महाराष्ट्रात ज्या वेळेला 6 आमदार जनस्वराज्याचे निवडून येणार, हे आपल्या सगळ्यांच्या आणि माझं